कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. ही जागा भाजप कमळ चिन्हावर लढवण्याच्या तयारीत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करण्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे आग्रह धरल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप 30 जागा लढवण्याचे नियोजन करत आहे. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडील काही जागा भाजप लढवणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. ही जागा भाजप कमळ चिन्हावर लढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या 2.5-3 वर्षांपासून यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये विधानसभानिहाय बूथ रचना करणे, राज्य आणि केंद्राच्या योजनांचे लाभार्थी निश्चित करून त्यांच्याशी संपर्क करणे, विविध माध्यमातून समाजातील सर्व घटकांना संपर्क ठेवणे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह गाडगे, चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवाजी गावडे, जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपापल्या भागामध्ये पक्ष बांधणी केली आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा मतदार वाढल्याचे पोटनिवडणुकीत दिसले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. महिन्याभरात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे पक्षातील पदाधिकारी सांगतात. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच विस्तारित विमानतळ सुरू होईल. थेट पाईपलाईन योजनेसाठीही केंद्राचा निधी उपलब्ध झाला आहे. रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण सुरू आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे आतापर्यंत 4 वेळा कोल्हापुरात येऊन गेले आहेत. विविध उपक्रमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे. त्याबरोबरच मंत्री भारती पवार यांचाही दौरा झाला आहे. यावरून कोल्हापूर मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे विशेष लक्ष असल्याचे दिसते. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, ए.वाय. पाटील यांचे मोठे गटही महायुतीला समर्थन देतील. यामुळे भाजपने लोकसभा जागेवरती दावा सांगितला आहे. मंथन न्यूज, कोल्हापूर.